इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाईची भीती, जिल्हाधिकाऱ्यांचे अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस टंचाई होईल अशी भीती काही नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक घरगुती एलपीजी ग्राहक गरज नसतानाही आगाऊ गॅस बुकिंग करत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. परिणामी गॅस एजन्सीसमोर रांगा लागल्याचेही दिसत आहे. गॅस बुकिंग करताना तांत्रिक अडचणी येत असल्याची तक्रारही नागरिकांकडून केली जात आहे. गॅस वितरण सुरळीत राहावे आणि काळाबाजार रोखता यावा यासाठी तालुका स्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे. घरगुती एलपीजीचा व्यावसायिक वापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. तसेच अत्यावश्यक सेवांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने करण्यात येणार आहे. दरम्यान गॅसची कोणतीही टंचाई नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी केले आहे. आज इथं के इंडियन गॅससाठी गॅसचा तुटवडा असल्यामुळे सर्व गावकरी आले आहे. ज्यांना ज्यांना सिलेंडर पाहिजे, सर्वाला गरज आहे. गॅसशिवाय कोणाचं काही होत नाही. आणि इथं आज नवीनच ऐकायला भेटलं, आतापर्यंत पहिले 21 दिवस होतं, आता 30 दिवसावर गेलं. कालच्या तारखेपर्यंत 30 दिवसापर्यंत होतं. आज 14/3/2024ला आज म्हणतात 45 दिवस झाले त्यांना गॅस मिळेल. आणि शहरी भागामध्ये 25 दिवसावरच आहे. आणि ग्रामीणसाठी का बा 45 दिवसावर दुजा भाव का करतात सरकार? असं करू नये, सर्वाला द्या, त्याच्याशिवाय भागणार नाही. काय मागणी आहे तुमची? काही नाही, सिलेंडर वेळेवर भेट. आता सिलेंडर कोणी काही शिल्लक तर नेतच नसते. ज्यांना संपलं गॅस तेव्हाच ते हे करते. कोणाला असं वाटते का आपलं शिल्लक घेऊन जावा ना, शिल्लक व्यर्थ जमावा. कधी आले तुम्ही सिलेंडर घ्यायसाठी? मी आज सकाळी 7 वाजतापासून लाईनमध्ये आहे. आणि हे लाईन लागून आले. सर्व कामं धंदे सोडून पहिले सिलेंडरच्या मागं, गॅसच्या मागं लागून राहिलं. सर्व नोकरीवाले असो, मजुरीवाले असो, मोलमजुरी पाडून इथं उपस्थित आहे. लोक सिलेंडरसाठी लाईनमध्ये लागलेले आहे. आणि कोणाच्या लाईनमध्ये DOC नंबर येऊन राहिला नाही. DOC नंबर नाही झाला तर देणार नाही म्हणते. आणि लोक मोबाईल नंबरवर गॅस बुकिंग करत आहे, नंबर येऊन नाही राहिले. कोणाला 24 घंटे वेटिंगवर दाखवून राहिले, कोणाला 12 घंटे दाखवून राहिले. जोपर्यंत DOC नंबर येत नाही तोपर्यंत गॅस सिलेंडर देणार नाही म्हणते. 45 दिवसाची अट आहे. चुकीची आहे. शासनानं सर्वाला ज्या पहिल्या पद्धत नव्हतं त्या पद्धतीनं द्यावा याची विनंती है सर्व आमची गाँव। मैं सवेरे 7:30 बजे आए। मिला क्या फिर सिलेंडर? नहीं, सिलेंडर नहीं मिला। 45 दिन हुए बोलते तो आओ। 45 दिन वाले पहले वाले को सिलेंडर दे नहीं रहे हो। नहीं क्या? नहीं। तो क्या दिक्कत आ रही है इससे? सिलेंडर गैस होना ना, गैस हो गया इसलिए आता ना लेने के लिए। गैस नहीं हुआ तो काय को आएगा। वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात ज्या कृत्रिम टंचाई आहे अशी अफवा संदर्भात प्रशासनामार्फत सर्व नागरिकांना असे सूचित करण्यात येते की वाशिम जिल्ह्यात आपल्या एजन्सीचा आपण स्टॉकचा आढावा घेतला असता कुठल्याही प्रकारची अशी टंचाई किंवा शॉर्टेज असा आढळून आलेला नाही। तसेच आपण आपल्या जिल्ह्यात 6 तालुक्यात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथकांची निर्मिती केलेली असून कुठे गॅस टंचाई असेल किंवा काही ब्लॅक मार्केटिंगच्या आपल्याला घटना असतील तर त्याबाबत सुद्धा भरारी पथक आपण तालुका स्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेला आहे। तसेच सर्व जे एजन्सीधारक आहेत आपल्या जिल्ह्यातील त्यांना सक्त सूचना देऊन आपल्या नागरिकांची कुठलीही प्रकारची गैरसोय होणार नाही याची सुद्धा दक्षता घेण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर सर्व नागरिकांनी प्रशासनास आणि सर्व एजन्सीधारकांना सहकार्य करावे आणि कुठल्याही प्रकारचा अतिरिक्त साठा न करता आवश्यक असल्यास आपण आपली गॅस नोंदणी करून व्यवस्थित ज्या प्रोसेस आहे त्याच्यानुसार गॅस उपलब्ध करून घ्यावा ही प्रशासनातर्फे विनंती करण्यात येते। धन्यवाद।